मला वाटलं रस्ता बंद आहे. भाई काय आहे? श्री महाकाली देवीचं दर्शन घेऊन निघालो बाहेर. आणि मला एक गोष्ट सांगू, तुम्ही आहे ना इथे याच महाकाली मंदिरामध्ये ना एकदा भेट अवश्य द्या. एवढं भारी मंदिर आहे ना, एवढं प्रसन्न वाटतं ना. ते महासरस्वतीचं मंदिर देवी आहे, नंतर महालक्ष्मीचं हे आहे, मूर्ती आहे, त्याच्यानंतर महाकाली मंदिर महाकालीचं रूप आहे. म्हणजे असे अनेक रूपाचे आहेत. रघुनाथ आहे आणि त्याच्यामध्ये एवढं भारी दाखवलं ना त्यांनी, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले नसते. खूप छान म्हणजे एकदम भारीच आहे, बोलण्यासारखं नाही. आता पोचलो आहोत जैतापूरला. तो जैतापुर अपन कोस्टल रोड बोलते हैं, जो उधर से जा रहे हैं अपन। तो बने रहो मेरे साथ लास्ट तक, क्योंकि अपन अभी बहुत कुछ देखने वाले बाकी है. आतापर्यंत आपण अर्धच बघत आहे, अर्ध पण नाही, पावच बघत आहे. अजून आपल्याकडे उद्याचा आणि परवाचा दिवस आहे. 2 दिवस अजून आपण सिंधुदुर्गमध्ये राहणार आहोत आणि पूर्ण फिरणार आहोत. सिंधुदुर्ग मालवण पूर्ण टूर करणार आहोत. जेवढं आपल्याकडनं शक्य होईल तेवढं आपण तुम्हाला मी दाखवू शकतो. आता आपण जैतापूरकडून चाललो आहे, आतमधून चाललो आहे. आपण आता आहोत जैतापूरला आणि तुम्ही हा खाडीवरचा ब्रिज पहा. एवढी हवा सुटले ना इथे, खूप हवा आहे इकडे. या साईडचा पण व्ह्यू बघा, पूर्ण मच्छीमार लोकांचंच आहे, सर्व आहे. मला वाटलं रस्ता बंद आहे. भाई काय आहे? चुकलो बिकलो वाटते भाई, चुकीच्या रस्त्याला आलेलं काय? नाही नाही, बरोबर आहे, बरोबर आलोय, बरोबर आलोय. मला वाटतं चुकीचं आलोय आपण. अरे मला वाटतं रस्ता संपला की काय. आता MH03CV2251 हा आहे आमचा मित्र प्रसाद. आई काल आलाय मुंबईवरून, मुंबईला वरून येऊन गणपतीपुळेला थांबला होता. त्याला बोललो घरी ये, तो घरी आला नाही. गणपतीपुळेला थांबला तो. त्याच्यात गाडी बघा कोणती आहे, त्याच्याकडे शाईन आहे. तो शाईन घेऊन इकडे आलाय. विचार करा, म्हणजे एक माणसाच्या अंगामध्ये जिद्द पाहिजे कोणती तरी गोष्ट करण्याची, आणि त्यात तो करतोय. त्याला कोकण बघायचं होतं, तो आहे साताऱ्याचा, त्याला कोकण फिरायचं होतं. म्हणून आता म्हणजे आम्ही त्याला कोकण रोटी घेऊन आलो. इकडनं म्हणजे समुद्र सपाटीच्या इकडनं ह्या रोडने आता पण घेऊन आलो गावागावातलं. त्याला कोकण काय आहे ते दाखवलं. ते मगाशी बोललो होता, हा बोलतो एक नंबर आहे, बोलतो परत कधी येऊया आपण, जायचंच काय बोलतो. कोकण काय चीज आहे हे बाहेरच्या व्यक्तींना विचारा. आपल्या माणसाला तर माहितीच आहे, म्हणजे कोकणात जन्मलं नाहीत ना, त्यांना विचारा कोकण काय आहे ते सांगतील. कोकण एक स्वर्ग आहे, स्वर्ग आहे. इकडले रस्ते आहेत ना, एक नंबर आहे, काय टेन्शन घ्यायचं नाही. एक म्हणजे असे एवढे खड्डे बिड्डे हा काय प्रकारच नाही इकडे. आत्माचा रस्ता या जैतापूरकडनं आम्ही आता आलो इकडे याला देवगड रोड आतमधला, देवगडला चाललो आता.
कुंकेश्वर करायचं आहे. आपण आहोत देवगडला. देवगडला पोहोचलोय आपण. आणि माझ्या आजूबाजूला मला जरा बघा तुम्हाला काय दिसतंय. हा? आजूबाजूला आंब्याच्या बागाच बागा आहेत. बागा आंब्याच्या बागा दिसतात तुम्हाला. हेच ते देवगड जे हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. रस्ता बागा आणि समोर बघा काय दिसतंय. वाव. खतरनाक आहे, खतरनाक एक नंबर. मारुतीचं झाडे, त्याच्यावर नदीवर ब्रिज. वाव. खतरनाक खतरनाक म्हणजे खतरनाक. आयुष्यात सर्व केला एक गोष्ट केली नव्हती ते म्हणजे मालवण ट्रिप. म्हणजे आज केले आणि ते खूप छान झाले. छान होते. यापुढे पण होणार सर्व ट्रिप. देवगडमध्ये आलो देवगडमध्ये. इकडे हापूस आंब्याची म्हणजे कलमांची खूप झाड आहेत. आपण बघू शकत एवढे आहेत. रस्त्याला खूपच दिसत आहेत. जेव्हापासून मी देवगड रोडला लागलो आहे देवगडला तेव्हापासून मला आंब्याच्या झाडा व्यतिरिक्त कोणते जास्त झाडं दिसत नाहीये. एवढी हापूस आंब्याची झाडं इकडे आहेत. मला वाटतं की देवगड हे हापूस आंब्यांचं माहेरघर आहे असं म्हणायला काही हरकत नाही. झाडं आमच्याकडे रत्नागिरीला सर्वेश्वरला पण आहेत. थोड्या बागा तिकडे रस्त्याच्या बाजूला सर्व त्याचीच झाडं हापूस आंब्याची पण आहे. रस्त्याचं देवगड आतापर्यंत मी आता आपण आहोत देवगडला. आणि मला समोर दिसत असेल तर पवन चक्क्या तुम्हाला दिसत आहेत का ते मला माहित नाही. पण समोर पवन चक्क्या चालल्या आहेत. तेवढं एकदम समोर माझ्या समोर एकदम आपण तुम्हाला व्हिडिओ दिसतं काय माहिती. पण आता सध्या आपण चाललोय कुंकेश्वरला. लेफ्ट मारायचं आहे कुंकेश्वरला जायला. पवन चक्क्या वगैरे यासाठी पवन चक्क्या वगैरे हे बघा. या इकडे पवन चक्क्या समोर या साईडला. हो आपण देवगडला तिकडे किल्ल्यावर जाणारच आहोत. तेव्हा आपल्याला दिसतात ते बघू ते तिथे जायला रस्ता असेल तर आपण जाऊ तिकडे. वाऱ्यावरती रंग पसरला माझे मनाचे. काय निसर्ग आहे रे. कुठे होतो आम्ही एवढे दिवस मरत. हा स्वर्ग आम्हाला का नाही दिसला अगोदर. म्हणजे आपण अजून काही फिरलोच नाहीये. आता आपण आहोत कुणकेश्वरापासून एक 10 ते 5 मिनटं लांब आहोत. आणि तुम्हाला दाखवतो एक व्ह्यू. हे बघा. हा समोर असा बीच आहे लांबच्या लांब या साईडला. आणि तिकडे पवन चक्क्या आहेत ते बघा समोर तुम्हाला दिसत असतील. त्या साईडला 8-10 चक्क्या पवन चक्क्या आहेत त्या साईडला. आणि हा पूर्ण असं शांत समुद्र बघा. एकदम मस्त वाटतंय. आणि त्या समुद्राच्या बाजूनेच आपण रोडने आलोय आज. ओ माय गॉड. समोरचं बघा. सागर
कसला भारी दिसतंय रे देवा, एक नंबर एक नंबर. आणि आणि हे पिक्चर लाखच आहे यार. समोर दिसते ते कुंटेश्वर मंदिर आहे. आणि कुंटेश्वर मंदिराच्या समोर जो बीच आहे ना, वाव. हिला शहर पूर्ण समुद्र, एक घाण नाही आहे समुद्रामध्ये. हे आहे कोकण, हे आहे कोकणी समुद्र आणि हे आहे आता आपण खाली चाललोय, दाखवतो तुम्हाला. वाव, एक नंबर आपलं कुणकेश्वर. हे बघा इथे समोर लिहिलंय आपलं कुणकेश्वर. वाव, समुद्र बघा, एकदम समुद्र बघा फक्त तुम्ही. आणि आपण आता कुणकेश्वर मंदिराजवळ पोहोचलोय. हे बघा हे वरती कुणकेश्वर आपण पार्किंग शोधतोय. हे समोर दिसतंय ते आहे कुणकेश्वर मंदिर आहे आपल्याला. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. आता आपण चाललो आहे पुतरगाव गणपतीचं दर्शन घ्यायला. कुंकेश्वराच्या मंदिराचं दर्शन झालं आहे. तिथून आता पुतरगाव करू आपण. आणि त्याच्यानंतर दोन स्पॉट आहेत अजून आपले करायचे. एक आहे विजयदुर्ग आणि दुसरा आहे देवगड. ते देवगडचा किल्ला आणि देवगड चौपाटी झाली तर ते दोन ते तीन स्पॉट आहेत फक्त आजच्या दिवसाला. ते आज करू आणि उद्याला मग आपण सिंधुदुर्गामध्ये जाऊ. सिंधुदुर्ग किल्ला करू. तारकर्ली आहे ते, अजून बाग आहे ठिकाणी ते एक आहे, ते करू. फायनली आपण कोपरगाव रोडला आलो आहे. एक सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे. फायनली आपण कोपरगाव गणपती सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या इथं पोहोचलो आहे. बघा हे आहे मंदिर. आपण गाडी पुढे लावूया आणि परत येऊया. फायनली श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर दाभोळे कोखरगाव ते पोहोचलो आहे. हे बघा हे आहे मंदिर. समोर गणपतीचं मंदिर आहे आणि आतमध्ये अजून भरपूर काय काय आहे ते दाखवतो मी तुम्हाला. मला ते खरं आहे. हे बघा इथे लिहिलेलं आहे सर्व. आपण सिद्धिविनायक गणपती मंदिराचं दर्शन घेतलं.
आणि तिथे एक स्वयंभू म्हणता नाही, पण एका पुजाऱ्याच्या स्वप्नात ते आलेले आणि तिथं ती पिंड भेटली आणि तिथे 12ही महिने पाणी असतं. तर शंभू शंकराचं दर्शनही झालेलं आहे आणि गणपतीचंही दर्शन झालेलं आहे आपल्याला. आणि आता आपण चाललो आहे देवगडला. विजयदुर्ग आपलं कॅन्सल झालेलं आहे प्लॅनिंग, कारण की आपल्याला तिथे 6 वाजता तो बंद होतो आणि आपण 6 वाजेपर्यंत काही तिथे पोचणार नाही. आणि नंतर उद्या आपण डायरेक्टली ह्याला वेत्तोबाला जायचं प्लॅनिंग करतोय. वेत्तोबा करून नंतर मग सिंधुदुर्गला रिटर्न येताना करायचं आहे. बघू कसं काय ते मॅनेज कसं होतं इथे. उद्याचा दिवस आहे आपल्याकडे अजून. बरोबर आपण मुंबईला जायला निघणार आहोत. तर उद्या संध्याकाळपर्यंत जितक्या होत आहे तितकं आपण लवकर सर्व स्पॉट करू. अक्कलले आहे, सिंधुदुर्ग आहे, परत असे अजून खूप आहेत ते करणार आहोत आपण. फिलहाल आपण चलते अभी देवगढ़ को. देवगढ़ का बहुत मस्त घूमते, देवगढ़ का किला देखते हैं, उसके साथ देवगढ़ का वो चौपाटी है वो भी देखते हैं. तो चलिए चलते हैं. ऐसा भाई ये रोड में तो कोई दिखता ही नहीं है, साला है कि नहीं कोई. चलते जाओ कर रहेगा. आपण आता देवगड किनारपट्टीला आलोय. जवळजवळ समोरचं खाडी दिसते. खाडी का किनारपट्टी ते माहीत नाही, पण जवळजवळ आपण आता आलेलो आहे. आणि बघा या साईडला पूर्ण मच्छीमार लोकांचे होडी बिडी आहे लागलेली. आपण देवगड किल्ल्याच्या इकडे पोचलो आहे. या बघा समोर दिसतोय इथं देवगड आहे. पार्किंगला पार्किंग आपण इथं करू. आपण आता देवगड किल्ल्यावर पोचलो आहे. हे बघा हा इथून एंट्रन्स आहे जायला आतमध्ये. दाखवतो. मंदिर आहे बांधलेलं आहे तसं त्या साईडला. तिकडे दीपगृह आहे तो. हे मंदिर आहे देवगड किल्ल्यावरील पुरातन मंदिर आहे. गणपतीचं मंदिर आहे हे आणि शिवकालीन आहे हे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे मंदिर आहे. आणि आसपासचा परिसर. त्या साईडला तिकडे लाईट हाऊस आहे. आणि आपला भाऊ व्हिडिओ काढतोय, पण आता थोड्या टायमाने तो ड्रोन उडवणार आहे. आपण ड्रोन शॉट घेऊ थोड्या टायमाने. आता आपण देवगड करून रिटर्न आलो आहे. आणि समोर व्ह्यू बघा. आणि समोर दिसतात त्या पवनचक्क्या आहेत. पवनचक्क्या आहेत. आणि हा देवगड बीच आहे खाली आहे इथे. आणि आता एक हॉटेल बुक करूया आणि संध्याकाळी तिकडे जाऊया.